हे बघा माझे 3 मांजरं आहे. हा मधला मीना, हा काळा इना, हा इकडचा सफेद डिका. इना मीना डिका असे 3 मांजरे. यांना रोज आहे ना तर वेगवेगळ्याच भांड्यात दूध लागतं. त्यांना म्हणलं अरे चला रे घ्या रे पटकन ह्या भांड्यात पिऊन, चला रे एका भांड्यात सगळेजण प्या. तर नाही पेणार ते नाही पेणार. मागची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली होती. एका ताटाच्या दुधावरून त्यांनी इतके भांडणं केले, खूप भांडणं केले. आता सेपरेट ताटं मागता, सेपरेट ताटं दूध पितात ते. इना 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 आता नाही आता मग्न झाले. तर इना मीना डिका हे 3 पिल्लं आहे. यांची मम्मी आहे ना 10 दिवसाचे पिल्लं होते त्यावेळेस ह्या 3 पिल्लांची मम्मी मेली. त्याच्यानंतर मी ह्या पिल्लांना इंजेक्शनच्या साहाय्याने परत असं थोडं कापसाच्या साहाय्याने फडक्याच्या साहाय्याने दूध पाजून याला 10 दिवसाच्या पिल्लांना मोठं केलं आहे. आता हे पिल्लं कमीत कमी 4 ते 5-6 महिन्याचे झालेले आहे. तर हे बघा हे अशी माया त्यांना लागली तर ते पिल्लं माझ्याच मागं कुठे गेले, आंघोळीला गेले बाथरूमच्या बाहेर बसणार, खाली उतारले जिन्याच्या खाली माझ्या मागच, जेवायला बसले माझ्या मांडीवरच, झोपायचं म्हटलं तर माझ्या हाताने झोपणार. तर अशी सवय त्या पिल्लांना लागून गेली त्यांची मम्मी मेल्यानंतर. मग 6 महिन्याचे आता हे मस्त मोठे झालेले आहे इना मीना डिका. तर वेगळंच दूध पाहिजे, एकत्र नाही. सकाळीच दूध पाहिजे, संध्याकाळी त्यांना थोडं चिकन पाहिजे, भाकर खातीच नाही. इतके माजून गेले हे 3 जण आणि एकदम घरच्यासारखे जशी फॅमिली झाली ती माझी. तर असे राहतात ही पिल्लं. आई मेले तर 3घांना बी जसं आपणच त्यांची आई असं समजतात ते. तर ह्यो पायीना मीना आणि हा डिका. हा डिका कसा जबर आहे बघा. डिका चाल रे डिका, ए डिका. ना आता काय चालय मस्त इना मीना डिकाचं. हे 2 जण. आता याचं दूध हा पिऊन घेतलंय तरी त्याच्या ताटात त्याचं दूध पितोय. ह्यो लहान लय चत्रा आहे, ह्यो गावठी आहे बरं का लय चत्रा. असा ना तर त्या उडून पंजाने मारण एखाद्याला असा करतो. आणि हा तर सगळ्यांना मारल्याशिवाय राहणारच नाही. हे अरे चाल ए बाई खाजो व्यवहार आली का माझ्या पिल्लाला. वल्ला झाले, पावसात गेले होते ना 3 जण. आता दूध पेले. आता मस्तपैकी संध्याकाळी चिकन पाहिजे, नाही तर भाजी भाकरीला तर तोंडच लावा ना. त्यांना भाकर खायची सवय लावते. ए अरे इकडे बघ ना, आय डिका डिका डिका. काय डिकाला राग आलाय बाई. हे अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई काय फाडतंय, अगं बाई काय फाडतंय, डॅन्स करतं काय. लय राग येतो त्याला. ते सगळं समजतं बरं का त्यांना. आपण बोललो ना राग आलेला. मी त्यांना खाली सोडलं होतं, पाऊस आला पळत गेले आणि म्हणलं चला चला लय राग आलाय. तर माझ्याकडं पाठ करून दिली, तिकडं तोंड करून बसू राहिला, बोलानच आता. असा राग येतो त्याला. आणि याने मेनाने साऱ्याचं घेतलं दूध पिऊन. आता स्वतःचं दूध दुसऱ्याचं बी ताटा बिटा. अरे तुमचं ताटा कोण धुईन, तिने खरकाट्या धुवा ना तुमच्या जिबीनी धुवा. जाय पुस चांगलं तोंडानी पुसते तिने ताट. नको नको पुसू बाबा, जाऊ दे पुसू नको. हे पाय 3 ताटं ठेवले आता मला वाढीव करून. हे पाय इकडं आता काय मस्ती चालू आहे माझ्याची. हे पाय हे लय जबर आहे बरं का. असा मारतो ना त्या दोघांना खूप. आई ए माझ्या लाडक्या पिल्लांनो, चला 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 चला. आता यायचं पत्ताच नाही. आता राग येऊन गेला आहे ना, पावसात थोडंसं वल्लं झाले तर मग त्याच्यामुळे कसलं यायचं आहे माझ्याकडं. राग आला तुला, आय राग आला का काय रे. नको बोलू जाय. नको बोलू, काही गरज नाही. पाय कसा रुसतो. नको बोलू जाय, नको येऊ. नाही यायचं माझ्याकडं तुला, नाही यायचं का. नको येऊ. तबा नाही नको येऊ. तबा किती राग आला. आता टाकते पायदानं फाडून. किती राग येतोय. मी जवळ नाही घेतलं ना मग त्या राग येतोय त्याला. दुसरे पिल्लं नाही घ्यायचे, मला जवळ घ्यायचं म्हणतो.
गो माझ्या शिवाण्याला चला, हो गो माझ्या पिलूला चल, हो गो माझ्या मोटूला चल. नाही नाही यायचं, हा नको येऊ, त्या पा नाही यायचं म्हणतो. हा नको येऊ ना, हा नाही, हा नको येऊ. सारं समजतंय आपण बोलल्यालं. गो माझ्या पिल्लाला राग येतो ग. चाल चाल माझ्याजवळ. नाही आणि फाडा मग. नाही तर नाही. हे बघा असे 3 पिल्लं मी लहानचे मोठे केले. त्यांची मम्मी मेल्यापासून 10 दिवसाची पिल्लं. आता त्यांना आपली लाळा लागली. प्राण्यांना जीव लावला तर प्राणी आपल्याला जीव लावता. तर ही 3ही पिल्लं आहे ना, मी जर कुठे गेले बाजारात हाटला तर माझी वाट बघत बसता मी येऊपर्यंत. म्हणजे प्राण्यांना बी आपण जीव लावला ना, प्राणीसुद्धा जवळ येतं. खूप प्राणी चांगलं असतात प्राण्यांचं.